कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे सुंदर ध्यान उभे विटेवरी कर कटे बरी ठेवनिया तुलसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीतांबर हे आवड निरंतर हेच ध्यान हे तुळसी हर गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेच ध्यान तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे हे मकर कुंडले तळपती श्रवणी हे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हर गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हर गळा कासे पीतांबर हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार हे आवड निरंतर आहे ते ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान हेच ध्यान
अवड़े निरंतर है ध्यान, अवड़े निरंतर है ध्यान, तुलसी हर गला कांच पीतांबर, तुलसी हर गला कांच पीतांबर। कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण राम जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम जय 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 हरि जय जय राम जय जय राम। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो विठ्ठला बरवा तो माधवा बरवा, तो विठ्ठला बरवा तो माधवा बरवा, तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा तो माधव बरवा। विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी मन विठलियावडी, मन विठलियावडी, मन विठलियावडी। बहुत सुकृताची जोडी मन विठलियावडी, मन विठलियावडी, मन विठलियावडी। तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा तो माधव बरवा। तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा तो माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बापर देवीवर, बापर देवीवर, बापर देवीवर। सुखाचे आगर बापर देवीवर, बापर देवीवर, बापर देवीवर। तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा तो माधव बरवा। तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा तो माधव बरवा। हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम।
अपुला तो एक देव करुणी घ्यावा, अपुला तो एक देव करुणी घ्यावा, अपुला तो एक देव करुणी घ्यावा, अपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हे रति माई के दुखाचे जन, हे रति माई के दुखाचे जन, हे रति माई के दुखाचे जन, हे रति माई के दुखाचे जन. नाही आदि अंत अवसाने, नाही आदि अंत अवसाने, नाही आदि अंत अवसाने. अविनाश करी आपुलिया, अविनाश करी आपुनी आए, अविनाश करी आपुलिया, अविनाश करी आपुनी आए. लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची. उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. हे रति माई के दुखाचे जनते, ये रति माई के दुखाचे हे जनते, रति माई के दुखाची. नाही आदि अंत अवसाने, नाही आदि अंत अवसान, नाही आदि अंत अवसान. बिटो पार कुमारी, ओ पार कुमार, जय हो पार जय कुमारी, जय पार कुमार, बिटो कुमारी, हबार 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 कुमार. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो अपुला तो एक देव करुणी घ्यावा, अपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नये. हे रति माई के दुखाचे जनिते, हे रति माई के दुखाचे जनिते. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. रति माई रति माई के दुखज जनते. नाही आदि अंत अवसानी, नाही आदि अंत अवसानी, नाही आदि अंत अवसानी, नाही आदि.
अवतारी देव करुण घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी अविनाश करे आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा
नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हे दाचा कृपादाने कथे जावे तारो दाचा कृपादाने कथे जावे तारो दाचा कृपादाने कथे जावे तारो बाबा जे सद्गुरु दास तुका संत कृपादाने कथे जावे तारो बाबा जी सद्गुरु कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्रमाथा मुकुटे झळाळे कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी खऱ्या अर्थानं आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण जड झाल्याशिवाय राहत नाही कारण 1 वर्षांचं पूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही कारण मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर कितीही प्रगती साधली तर खऱ्या अर्थानं व्याकरण भाषेनुसार प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतील पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही कारण ते शब्द नाहीत तर ते भाव असतात आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा असतात खऱ्या अर्थानं बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं दुपारी 12ची नंतर उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उन्हानं ओलाचिंब व्हावा त्यावेळी याच रस्त्यानं चालत असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेत म्हणजे सावलीत जावं तेव्हा मनाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो पण दुपारी 12ची नंतर उन्हाची वेळ असावी
सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा आणि याच समोरच्या रस्त्यानं चालत असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी. मात्र त्या ठिकाणी जाऊन पाहावं, नेमकं त्याच वेळी तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधीही व्यक्त होणार नाही, पण कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र, तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं हिंदू धर्मशास्त्रानं जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, या 16 संस्कारांमध्ये शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कारामध्येही गरुड पुराणा आधारे आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं जे एकूण 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाचं असणारं 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये सुरुवातीला एक प्रश्न असा निर्माण झाला असेल की महाराज, तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रानुसार जी 16 श्राद्ध आहे त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरण विधी, मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर सुरुवातीला अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण पहिल्यांदा ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या देहातील प्राण निघून गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रानुसार पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्राने गरुड पुराणा आधारे 99 लाख किलोमीटर सांगण्यात आलेला आहे. आणि स्वर्गातून आलेले यमदूतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व स्वर्गापर्यंत म्हणजे 99 लाख किलोमीटर दूरपर्यंत घेऊन जाण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये 24 मिनिटांचा कालखंड आम्हाला सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेले यमदूतांना या देहातील ही 17 तत्व या देहापासून स्वर्गापर्यंत घेऊन जाण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन तात्काळ पुन्हा माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा परावर्तित तात्काळ पुन्हा परावर्तित होणारे 96 मिनिट. 96 अधिक 96 किती झाले? घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतो. म्हणून हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या देहातील प्राण निघून गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृत शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या संगमनेरच्या भाषेमध्ये उपरणं असं म्हणतो. आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर इथून जर तुम्ही सरळ आता इकडे पुढे नांदेड हिंगोली या भागामध्ये गेलात तर त्या ठिकाणी त्या उपप्रावरणाच्या म्हणजे उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. तुम्ही जर परभणी गंगाखेड या भागामध्ये गेला त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. तुम्ही जर इकडे खानदेश पट्ट्यामध्ये गेलात तर मोड आलेले 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. तुम्ही जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना भागामध्ये गेलात त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आणि जर आपण इकडे पुणे अहमदनगर या पट्ट्यामध्ये आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपरण्यातील जे तांदूळ म्हणजे भात आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर ठेवत असतो आणि अर्धे तांदूळ पुढे स्मशानभूमीत नेत असतो. मग महाराज पिढ्यानपिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही हे पाहत आलोय, पण याचं काही धर्मसंमत धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं.
एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही आमच्या सोबत पुढे नेऊ शकत नाही, ते आम्ही आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि परमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय ते आम्ही पुण्यराशी म्हणून आमच्या सोबत पुढे नेत असतो. म्हणून तांदूळ हे आमच्या प्रपंचाचे प्रतीक आहे, म्हणून आम्ही ते विसाव्याच्या ओट्यावरती ठेवत असतो. याचाच अर्थ विसाव्याच्या ओट्याच्या मागे आम्ही प्रपंच आमचा ठेवून जात असतो. पण लक्षात ठेवा महाराज, ही फक्त एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही, तर गरुड पुराणा आधारे हिंदू धर्मशास्त्रानुसार विसाव्याच्या ओट्यावर जेव्हा आपण भात ठेवतो तेव्हा या देहाचं या मृत्यूलोकातील पहिलं श्राद्ध पूर्णत्वाला जातं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे खऱ्या अर्थानं अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रातून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्चं आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्णत्वाला जातं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध, जे विसाव्याच्या ओट्यावर पूर्णत्वाला जातं. आज तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज हे जाणीवपूर्वक सांगण्याचं कारण यासाठी आहे की हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की खऱ्या अर्थानं या देहाला जेव्हा अग्निडाग दिला जातो तेव्हा त्याचं यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ हा शास्त्र संमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून आपल्या गावामध्ये एक नवीन सुरुवात झाली पाहिजे महाराज. आजपासून आपल्या गावातली जी नवीन सुरुवात आहे ती म्हणजे जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून आजपासून आपल्या गावात एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं रचन केलं जातं आणि लाकडांचं रचन झालं की आपल्याकडं खऱ्या अर्थानं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला धर्मशास्त्रामध्ये आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध म्हणतो. आता जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का, कळशी चालते का, चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत, समजलं त्याला, समजलं. मग लक्षात घ्या त्या ठिकाणी वापर कशाचा होतो, अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे ही आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेचं पासबुक असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या किंवा सोसायटीचं इलेक्शन असू द्या, कशाचा वापर आहे? तसंही प्रत्येक बोटाचं शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावून त्यानं राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. आता या बोटाचा वापर प्रामुख्यानं कुठं केला जातो? गंध लावण्यासाठी. कारण याचा दुसरीकडे कुठेही वापर होऊ शकत नाही. कारण आपल्याकडे पूर्वंपार काळापासून एक पद्धत चालत आली आहे नवनाथ महाराज, जी नोट कुठंच चालत नाही ती एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कार होत असताना महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त 16 श्राद्ध समजून घ्यायची म्हणून थोडंसं वेगानं पुढे जाऊयात. त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन या 7 प्रकारच्या समिधा 1.5 फुटांच्या ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आता प्रश्न माझा असा आहे, आपल्याकडे दिल्या जातात का? इथे दिल्या जातात का? हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, लक्षात घ्या. गरुड पुराणा आधारे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी या समिधा, कारण वड, पुन्हा सांगतो, वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन,
पिलावन या 7 प्रकारच्या 1.5 फुटांचे जे काष्ट म्हणजे लाकूड आहे, ज्याला आपण समिधा असं म्हणतो, या समिधा त्या चितेवर आपण अर्पण केल्या पाहिजे. त्याला 10 मिनिटंही खऱ्या अर्थानं लागणार नाही. पण इथून पुढे हे धर्मशास्त्र आपल्याकडे पाळलं गेलं पाहिजे. मग या समिधा अर्पण केल्यानंतर आता यातही असा धर्मशास्त्रानुसार नियम आहे, जर आईचा देह असेल तर अग्निडाग चरणाकडून दिला पाहिजे, वडिलांचा देह असेल तर अग्निडाग डोक्याकडून दिला पाहिजे. पण आता आपल्याला त्या विषयाकडे आज जायचं नाही. मग लक्षात घ्या, आता या समिधा अर्पण केल्यानंतर आपल्याकडे अग्निडाग दिला जातो. आता जाणकार मंडळी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन या समिधा आपण आपल्या घरात चुलीसाठी वापरतो का हो? थंडी वाढली म्हणून शेकोटीसाठी वापरतो का हो? याचा वापर प्रामुख्यानं कुठं केला जातो? तो होम म्हणजे यज्ञात केला जातो. मग यज्ञात वापरली जाणारी समिधा महाराज इथं स्मशानभूमीत वापरण्याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणानं दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, त्याचं एका यज्ञामध्ये रूपांतर होतं आणि यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी त्या यज्ञामध्ये या समिधा अर्पण केल्या जातात. आता जाणकार मंडळी, प्रश्न असा आहे की आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी वास्तुशांतीचा असू द्या किंवा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा असू द्या, कोणत्याही यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिलंय का? आणि जर आम्ही यज्ञात रॉकेल आणि टायरचा वापर केला तर यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग जर आम्ही स्मशानभूमीत या देहाच्या यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर करत असू, याही देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामस्थांतर्फे बाबांना जर आज खरी श्रद्धांजली कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या गावात रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे त्या ठिकाणी सारवून दिवा लावला जातो. आणि मला वाटतं संगमनेर पट्ट्यामध्ये एक शब्द, एक कडूघास काढणे, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतात, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती संचयन करतो, जमा करतो, त्याला धर्मशास्त्रात शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर येतं ते केशर्पण श्राद्ध, त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध, आणि मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे तेरवीचं श्राद्ध. तेरवीचं श्राद्ध पूर्ण झालं की दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रानुसार 16 खऱ्या अर्थानं श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं खऱ्या अर्थानं प्रथम वर्ष. विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. वैकुंठवासी देवराम बाबा बाबूराव काळे खऱ्या अर्थानं शून्यातून आपल्या कुटुंबाची यथार्थ प्रगती साधत असताना मोलमजुरी करून आपल्या लेकरांना मात्र ज्ञानानं आणि संस्कारानं असं काही घडवलं की आज त्यांची लेकरं, कारण मरावे परी कीर्तिरूपी उरावे, किंवा तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, या न्यायाप्रमाणे बाबांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री जालिंदर दादा देवराम काळे, त्याचप्रमाणे आदरणीय श्री नवनाथ दादा देवराम काळे, त्याचप्रमाणे आदरणीय श्री खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे ज्यांचे 2002 साली खऱ्या अर्थानं दुःखद घटना घडली की जाणं झालं ते वैकुंठवासी कानिमनाथ दादा असतील. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांच्या 2ही कन्या गंगा भागीरथी लहानबाई बाबूराव बढे मेंढवण आणि सौ सुमनताई सुनील वरपे लोणी, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्ये आपल्या वडिलांचं प्रतिबिंब पाहिलं त्या बाबांच्या सुनबाई सौ अनिताताई जालिंदर काळे, त्याचप्रमाणे मंगलताई नवनाथ काळे, त्याचप्रमाणे स्नेहलताई नवनाथ काळे कन्या ना त्यांच्या कन्या. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बाबांचे नातवंड मग त्यात डॉक्टर स्वप्नीलदादा असतील, स्वप्नालीताई असतील, स्नेहलताई असतील, कमलेशदादा असतील. त्याचप्रमाणे नवरा या शब्दाचा अर्थ होतो न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको.
असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी कधी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, कारण ते आपल्या संस्कारामधून त्या घराचा स्वर्ग करत असतात. असंच दादांच्या शून्यातून प्रगतीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं भक्कमपणे बाबांना साथ देऊन यथार्थ या कुटुंबाचा स्वर्ग केला त्या आदरणीय हिराबाई आई असतील. खऱ्या अर्थानं झालेलं दुःख हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही, पण मी सुरुवातीलाही सांगितलं महाराज, कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. कारण लक्षात घ्या, घरातून वडिलांचं जाणं म्हणजे काय असतं. अहो तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार घेताना जन्म घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्याचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं माता पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे न पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा माता पित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं ज्यांनी शून्यातून त्यांना साथ दिली त्या आईंच्याही खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आठवण काढणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तर आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं आपण आई या शब्दालाही उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातील आईमध्ये एक साम्य आहे महाराज. समुद्र गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या किंवा खऱ्या अर्थानं गंगेचं पवित्र असं निर्मल जल असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आनंदानं आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येत नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही आपल्या अंतकरणामध्ये साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं. पण साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या काही मिनिटात मात्र खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाहिजे. तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार 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 नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जवाताना, अमृताहुनी गोड पाजला तो पाना. अमृताहुनी गोड पाजला तो पाना. तुझ्या उपकाराचे कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतकरणात साठवलंय, गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं. पण साठवलेलं सगळंच पाणी पुढच्या अवघ्या काही मिनिटात समुद्रानं मात्र खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातील आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे महाराज. जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिला ज्ञानाचा प्रकाश दिलाय ते म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही. कारण खऱ्या अर्थानं अजून 12ही वाजले नाहीत, पण आज सूर्य एवढा तापलाय की मगाशी बाहेर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षेने मांडवात येऊन बसू लागलाय. पण आपल्या आई तर घरात 75 वर्षांची झाली आहे, पण आकारण आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही. नव्हे जिच्याशिवाय
मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर संत परंपरेनंही सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ पगला, सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ पगला, सबसे बड़ी है माँ. म्हणून लक्षात घ्या महाराज, आमच्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या माता पित्यांना बहाल केलाय. म्हणून तर महाविष्णू मौली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे एक माता पितरे, तयासे वेशी कीर्षिरी लोन कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे संत परंपरेनंही भगवंता समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या माता पित्यांना बहाल केलाय. नव्हे तर गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती, तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला की या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. तू काम रे बापे, तू काम रे माया 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 बापे. अवघी देवाची स्वरूपी, अवघी देवाची स्वरूपी, अवघी देवाची स्वरूपी, अवघी देवाची स्वरूपी. पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय कळत असणारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तू का म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. आता जाणकार मंडळी कदाचित असा प्रश्न निर्माण करतील की महाराज, तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात, या व्यासपीठावरून जर तुम्ही भगवंता समश्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील मातापित्यांना देत असाल तर याचा काही दृष्टांत आहे का, याचा काही सिद्धांत आहे का? कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे. नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आपल्या आईनं या मृत्यूलोकात तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्मा या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही खऱ्या अर्थानं स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत की जे साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात करू शकत नाही? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता खऱ्या अर्थानं माळवडी हा जर सगळा परिसर पाहिला तर दादा हा वेगाने विकसित होणारा भाग आहे.
औद्योगिकरण या भागामध्ये फार मोठं असल्यामुळं नाही म्हटलं तरी आता 20% बाहेरची लोक कामाच्या निमित्ताने या परिसरात राहायला आलेली आहे. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या निमित्ताने या भागामध्ये आली. पाहता त्याला चांगली नोकरी मिळाली होती, पण 2 दिवस तो मात्र शमशेरपासून तर इकडल्या सगळ्या पट्ट्यामध्ये वेड्यासारखा फिरत होता, पण त्याला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी रस्त्याच्या कडेला खऱ्या अर्थानं तो बसलेला असताना कोणीतरी त्याला सांगितलं, दादा अहो टेन्शनमध्ये दिसताय, काय कारण? त्यानं सांगितलं, दादा अहो मला इथं संगमनेरमध्ये चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस मी या परिसरामध्ये फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थामध्ये जो समोर उभा होता त्यानं सांगितलं, दादा काळजी करू नका, तुम्हाला भाड्यानं राहिला घरच हवंय ना. अहो काल दूध डेअरीवरती विषय सुरू होता तेव्हा मी ऐकलंय, इथून जर तुम्ही पुढे गेलात ना तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मंदिर लागेल. मंदिराच्या मागच्या बाजूने थोडंसं उंचावरती तुम्ही गेलात, ती वरती जी वस्ती आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नवनाथ महाराजांची वस्ती ना, कारण तिथं अशी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे. तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. काल मी डेअरीवरती ऐकलं होतं, जर असेल तर नक्की मिळून जाईल. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या दरवाजाची कडी वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं हात जोडून तुम्हाला सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. तुमच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल दूध संस्थेवर मला कळालं होतं, तुमची खोली मला भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देतो, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा 50,000 परतीचं डिपॉझिट आहे तर 50,000 ठीक आहे, पण या भागामध्ये 2 ते 2,500 पर्यंत फार तर भाडं आहे. मी तुम्हाला महिन्याचं 2,000 रुपये भाडं देतो, तुमची खोली मला भाड्यानं द्या. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. पाहता त्यानं घर सामान खाली केलं, ठरल्याप्रमाणे तुमच्या तर त्यानं 50,000 डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढे न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 2,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात भाड्यानं राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं संगमनेरमध्ये 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता कायमचं राहण्यासाठी तो संगमनेरमध्ये निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या वस्तीवरचा कोणताही व्यक्ती त्याला संगमनेर किंवा परिसरात कुठेही जरी भेटला, त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी या संगमनेर परिसरात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या वस्तीवरचा तो देव माणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिला त्याचं घर दिलं. विचार करा, आम्ही आमच्या स्वार्थासाठी ज्याच्याकडून 50,000 डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या फायद्यासाठी न चुकता ज्याच्याकडून दर महिन्याचं ठरल्याप्रमाणे 2,000 भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढे तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता 9 महिने 9 दिवस अनंत त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात येताना पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणतो तुम्ही मी आज हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आणि मी येत असताना तिला तुम्हाला आणि मला तिच्या गर्भाशयात पहिलं पाऊल ठेवायला या मृत्यूलोकात जागा दिली, म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. आईनं केलेलं हे पहिलं दान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठेही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आम्ही बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगवता येईल. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न कर सांगितलं, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडीलही माहेरावरून हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय करावं? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली
वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं, माझं काही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते. त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व हे पोटी भरव आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे. पोटी भरव आहे, पोटी भरव आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे. लक्षात घ्या महाराज, एकदा आमच्या सगळे सुरगंधर्व टाळ महर्षी आणि ताल महर्षींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या, या जगाच्या पाठीवर प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ होता. कारण नवरा सांगत होता बायको जगली पाहिजे, सासरे सांगत होते आमची सून जगली पाहिजे, आई वडील सांगत होते आमची मुलगी जगली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं ती माऊली मात्र भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, इंजेक्शन दिल्यानंतर बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, माझं काही होऊ द्या, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू. आई ग थोडे तुझे उपकार, आई ग थोडे तुझे उपकार, आई ग थोडे तुझे उपकार, आई ग थोडे तुझे उपकार. 9 महिने 9 दिवसाने केले कुतात जन्म देऊन, 9 महिने 9 दिवसाने केले कुतात जन्म देऊन. आई ग थोडं तुझे उपकार, आई ग थोडं तुझे उपकार. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं त्या मातेच्या ऋणातून आम्ही कधी उतराई होऊ शकत नाही. म्हणून तर याही पुढे आईचे उपकार सांगून जातो. खऱ्या अर्थानं महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत साधारणपणे 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता 1 मिनिटासाठी आपण इथे मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग प्रश्न असा निर्माण झाला, बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतच कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला तुम्हाला जाणीवपूर्वक यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात. पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या काहीच मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं, म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं.
बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोहोचला जातो. मग उजव्यावरची बंद असणारी झडप उघडली जाते. ती उघडल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा नाळेसह त्या लेकराला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुसं सुरू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री पटल्यानंतरच आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकात बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2-2.5 रुपयाला रक्ताची बॅग मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं विज्ञानयुगात खऱ्या अर्थाने एवढी प्रगती साधली, एवढे शोध विज्ञानयुगात लावले, पण एक शोध विज्ञानयुगामध्ये विज्ञानालाही आजही लावता आला नाही, आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करून जीवदान देणार आहात त्याच्या शरीरामध्ये एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं निर्माण केलाय. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले, आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले, आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून साधारण 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंडा मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या सर्व वारकरी परंपरा किंवा खऱ्या अर्थानं मर्यादा मला ज्ञात आहेत. पण खऱ्या अर्थानं माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती सर्वप्रथम मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज, आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही, पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो, साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 उपकार या मृत्यूलोकात आपल्या आईनं आपल्यावर केलेत. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. आता इथं बसलेले सगळे वारकरी आहेत, आपण खऱ्या अर्थानं आपल्या वारकऱ्यांचा प्राण म्हणजे आषाढी कार्तिकी माघ चैत्रवारी. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळामध्ये आता 10 खऱ्या अर्थानं तारखेला जूनला निघणार आहोत. पण मला सांगा, ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तो पंढरीचा परमात्मा पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो, पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकाने आपली धर्मपत्नी माता पित्यांना बरोबर घेतला आणि काशी यात्रा केली. काशी यात्रा केल्यानंतर काशीला गेल्यानंतर भगवंताच्या नावानं टाहो फोडला, पण भगवंत आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपल्या घरी आपलं कर्म करताना आपल्या माता पित्यांची सेवा केली, तर न बोलवताही स्वतःहून स्वयंभूपणे खऱ्या अर्थानं गंगा माता त्या ठिकाणी प्रगट झाली. अहो, या रोहिदास महाराजांनी दिलेला लोहदंड माझ्या भक्त पुंडलिकाने हाती घेतला, चंद्रभागेच्या काठावर तळून ज्या ठिकाणी उठला तिथं आपल्या माता पित्यांना देवत्वाचा दर्जा दिला, त्यांना देवत्व देऊन अहोरात्र त्यांची सेवा केली. म्हणून तर पुंडलिक जेव्हा काशी यात्रेला गेले, बोलवूनही भगवंत आलेच नाही, पण जेव्हा त्यांनी आपल्या माता पित्यांमधला देवच आपलासा केला आणि त्याच्या अखंड सेवा करायला सुरुवात केली, तेव्हा मात्र न बोलवताही
द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर निवासी झाला आणि आम्ही जर आमच्या घरामध्ये तोच माता पित्यांना तोच देवत्वाचा जो भक्त पुंडलिकांनी दर्जा दिला तो आम्ही आमच्या घरात आमच्या आई वडिलांना देऊ शकलो तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे पंढरीचा राया आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ते अमृत्युलोकात माता पिता रूपी देव आपलासा करावा लागेल. अभंगाचं प्रथम आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेन बिना जीव सुख नाही, तेन बिना जीव सुख नाही. रतिबाई के दुखाची दरीती, रतिबाई के दुखाची दरीती. तेन बिना जीवा सुख नये, तेन बिना जीवा सुख नये. रतिबाई के दुखाची जनते, रतिबाई के दुखाची जनते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, सुख नये. एकदा जोरदार कळवून टाळ्या. आमचे सगळे स्वर गंधर्व तालमर्षाने टाळमर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आपल्या माता पित्यांचे श्रावणबाळ बनून जालिंदर दादा असतील, नवनाथ दादा असतील, खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे बाबांच्या कन्या असतील, सुनबाई असतील, नातवंड असतील, सगळ्यांनी केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकाने यथार्थपणे पाहिलेली आहे. पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक दुर्दम्य शोकांतिका जाता मांडून जातो. कारण असे श्रावणबाळ फार कमी घरात सापडतात. ही सुद्धा सध्याची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे श्रावणबाळ कमी झालेत म्हणून तर वृद्धाश्रमांची संख्या वेगानं वाढतीये. शोकांतिका म्हणून जात असताना मात्र शेवटी खऱ्या अर्थानं एक वाक्य बोलून जातो. कारण आई अनेक वेळा आम्हाला पुस्तकातून कळाली, आई अनेक वेळा आम्हाला कथांमधून कळाली, आई अनेक वेळा आम्ही चित्रपटातून समजून घेतली. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे की आमच्या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र आज आमच्या हल्लीच्या मुलांकडे होताना दिसत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज आमची मुलं सहज वडिलांना बोलून जातात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं तर मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या 3 मिनिटात 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय तर मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. मागच्या संबंध 2022चा जर आपण अभ्यास केला तर 2022 मध्ये साधारणपणे सरकारी आकडेवारीनुसार जो रिपोर्ट 3 जानेवारीपासून 19 नोव्हेंबर पर्यंत ग्राह्य धरला गेला त्या अनुषंगानं मिडा या संस्थेच्या रिपोर्ट आधारे महाराष्ट्रामध्ये 7,362 अर्भक, एक दिवसाचं लेकरू, आई अनाथ म्हणून झाडाखाली किंवा इतर ठिकाणी निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्या. ज्याला वाटतं ना आपल्या माता पित्यांनी आपल्यासाठी काय केलंय तर मी सांगतो म्हणून एखाद्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. अहो खऱ्या अर्थानं बाळात्यात ठेवलेलं ते लेकरू, एक दिवसाचं लेकरू, खऱ्या अर्थानं त्याच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते. पण जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, त्याचं दुःख पहा, त्याचं उद्याचं अंधारात असणारं भविष्य पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आनंद आणि आपल्या माता पित्याने उद्याचं घडवलेलं आपलं भविष्य पहा. कळून चुकल आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय तर मी सांगतो म्हणून दुसरी गोष्ट, आता येताना पाहिलं मध्ये 2 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहे. त्या ठिकाणी नवरा बायको दगडी फोडतायत आणि या कडारत्या उन्हामध्ये 10-10 वर्षाची लेकरं मात्र अनवाणी पायानं फोडलेली खडी त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, या वयातले कष्ट पहा आणि उद्याचं त्यांचं कष्टमय भविष्य पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आनंद आणि आपल्या माता पित्याने घडवलेलं आपलं उद्याचं भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय तर मी सांगतो म्हणून एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या.
अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्यांचं अंधारमय भविष्य पहा. आज आपलं वय, खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात असणारा आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं उद्याचं सोनेरी भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. मी नेहमी सांगतो महाराज, लक्षात घ्या, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. ज्यावेळेस घरामध्ये आनंदाचा क्षण उभा राहतो, खऱ्या अर्थानं आईला मात्र तो वडील पुढे करत असतात. पण कुटुंबावर दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा ठाकतो. तो आमच्या घरातील साक्षात पिता असतो. कारण पुरातन काळापासून पहा, माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी खऱ्या अर्थानं कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात. बाप करी जोडी लेकुराचे मोडी, बाप करी जोडी लेकुराचे मोडी, बाप करी जोडी लेकुराची ओडी, बाप करी जोडी लेकुराची ओडी, आपुली कुरवडी वाळवणी, आपुली कुरवडी वाळवणी, आपुली कुरवडी वाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी लक्षात घ्या महाराज, साक्षात तो परमात्म्याचा पिता असो किंवा तुम्हा माझ्या मृत्यूलोकातील साध्या जडजीवांचा पिता असो, उभं आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित करणं हा जणू त्याचा ध्यासच असतो. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाच्या त्यात राहिली. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून खऱ्या अर्थानं बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला कंस मारे म्हणून रडणारी खऱ्या अर्थाने देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनीला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला गोकुळात नंद घरी घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला खऱ्या अर्थानं समयानं स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समयानं स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्रायणीच्या डोहात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याला धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राधे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका म्हणून तर मी नेहमी सांगतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर मी फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर गोड घर असतो, तो आम्हाला कधी मिळणार नाही. त्याप्रमाणे वडिलांच्या क्रोधाचे काटे आम्ही बाह्य रंगाने पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये वाहणारा मायेचा झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज आता खऱ्या अर्थानं तुळशीचं लग्न होऊन जवळपास 2.5 महिने झालेत. इथं जर कुणाच्या घरात या वर्षी मुलीचं लग्न असेल ना किंवा मागच्या वर्षी तर बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल तर आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण लक्षात ठेवा लेकीचं लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचा बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अहो बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला पण भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा यंदा जावं येईल मला, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. अरे हाच आमचा शेतकरी बाप. दुपारी 12ची वेळ होती, शेतामध्ये राबत होता आणि त्याच वेळी आमच्या शेतकरी बापाच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, खऱ्या अर्थानं तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, उद्या पाहिलं येतोय आम्ही तुमच्या लेकीला. एवढे शब्द माझ्या बहिणीनं तुमच्या वडिलांनी ऐकले. हातातलं फावडं जागेवर टाकलं आणि तो बाप मात्र धावत तुमच्या आईच्या जवळ निघाला. तुमच्या आईच्या जवळ गेला आणि सांगितलं, रुक्मिणी तुझ्या लेकीला पाहिला, उद्या पाहुणे येणार ग, सगळी तयारी करून ठेव बरं.
माझ्या बहिणींनो, आजही भूतकाळात जाऊन खऱ्या अर्थानं या वर्तमान काळाला भूतकाळात नेऊन तुमचा भूतकाळ वर्तमान काळात आणण्याचा प्रयत्न करा. आजही तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस आठवून पहा. सकाळी 11ची वेळ होती. वडील खुर्चीवर बसले होते, बाजूला पाहुणे बसले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझी लेक माझ्यापासून दूर होणार म्हणून नकळत त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणींना पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि ही माझ्या लेकीच्या अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापानं बसल्या जागी खऱ्या अर्थानं डोळ्यातून आसवांची लयलूट केली. त्याचा अश्रू खाली जमिनीवर उघडला. पण त्याच वेळी या बापाच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून बसल्या जागी डोळ्याशी आलेली आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं लेकीकडे पाहू लागला. 15 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं आमच्या शेतकरी बापाला बाहेर हाक मारली. मध्यस्थी बाहेर आला आणि मध्यस्थीनं बाहेर बोलवलं. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि खऱ्या अर्थानं मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं कल्याण होईल बरं, पण दादा पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. अरे खऱ्या अर्थानं अजून कांद्याचे पैसे आले नाही, अजून ऊसाचं बिल मिळाले नाही. अरे खऱ्या अर्थानं आता चांगला हॉल जर पाहायचं म्हटलं तर 2-2.5 लाख रुपये निघून जातील. माझ्या लेकीला दागिने बनवायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये पुरणार नाही. पाहुण्यांचा मानपान करायला 2-2.5 लाख रुपये जवळ हवे. 7-8 लाख रुपये खर्च आहे. एवढे पैसे आणावेत कुठून? माझ्या बहिणींना आजही विचार करा, तुमच्याकडून कोणतीही चूक झाली तरी तुमची चूक माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा, पण तुमचा भाऊ कितीही बरोबर असेल तरी त्याच्याकडे तुसडेपणे वागणारा हाच तुमचा शेतकरी बाप मात्र त्या दिवशी पहिल्यांदा तुमच्या वडिलांनी तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, पाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? अरे तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. मला आयुष्यात दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. अरे एवढाच आधार तुमच्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, थोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा तुमचा साक्षीगंध झालेला तो दिवस. त्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या स्वप्नांमध्ये खऱ्या अर्थानं संसाराच्या स्वप्नांमध्ये रममान होतात, पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली ती पहिली अशी काळरात्र होती की संबंध रात्र. हा शेतकरी बाप मात्र उशीवरती खऱ्या अर्थानं कूच बदलत राहिला, पण रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा मात्र लागला नाही. तो बाप रात्रभर झोपला नाही. पैसे आणावेत कुठून, पैसे जमावेत कसे, या विवेचनेत तो रात्रभर विचार करत राहिला. अरे सकाळी 7:30 वाजता दुधाची किटली घेऊन तो गावात गेला ना, त्या दिवशी 12 वाजले तरी तुमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही, कारण दूध घातलं आणि तो धावत सोसायटीत गेला, बँकेत गेला, पतसंस्थेत गेला, मित्रांकडे गेला, पाहुण्या रावळ्यांकडे गेला. अरे अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कोणून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या शेतकरी बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. संगमनेरच्या मार्केटमध्ये किंवा नगरच्या मार्केटमध्ये तुमचा बस्ता बांधला जात असताना या बापानं तुम्हाला 35,000चा शालू घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये 5,000चे तुम्हाला सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागं जगणारा बाप कधी पडद्यासमोर आम्ही समजून घेतच नाही, म्हणून आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळतच नाही. पाहता पाहता खऱ्या अर्थानं भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न धूमधडाक्यात करून दिलं. त्यानंतर कोरोना आला, कोरोनाचं 1.5 वर्ष गेलं आणि आता खऱ्या अर्थानं मागचा गेलेला मार्चचा महिना असावा. आमचा शेतकरी बाप गावात मित्रासोबत चहा पीत हॉटेलमध्ये बसला होता, पण त्याच वेळी सोसायटीच्या शिपायाची नजर गेली आणि सोसायटीचा शिपाई धावत आला. त्यानं आमच्या शेतकरी बापाच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं तो लिफाफा फोडला आणि पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 3 दिवसात त्याला हप्ता जमा करायचा होता. अरे अर्धा चहाचा कप त्या बापानं जागेवर ठेवला आणि विचार करू लागला. 8 दिवसापासून बँकेतून फोन येतोय,
4 दिवस झाले खऱ्या अर्थानं पतसंस्थेचे चेअरमन फोन करतायत. आज सोसायटीचं पत्र आलंय, जवळ तर पैसे नाहीत, पैसे आणावेत कुठून. माझ्या बहिणीनं दुपारी 12चा वेळ झाला होता. बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण त्याही दिवशी तो बाप घरी नाही गेला. तो बाप तिथून धावत मित्राकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांचे उंबरटे त्या बापानं झिजवले. तेव्हा सोसायटीच्या हप्त्यापुरते पैसे त्या बापानं कुठून तरी जमा केले. दुसऱ्या दिवशी तो सोसायटीत गेला ना, हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच आमचा शेतकरी बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि एक एक पायरी सोसायटीची उतरू लागला. अरे 3च पायरी आमचा बाप उतरला. त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळपणाला येणार आहे, माझी लेक बाळपणाला येणार आहे, मी बाबा होणार आहे. अरे या शेतकरी बापाला जणू काय आभाळ ठेगणं वाटलं आणि धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तो घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. हा बाप गावातल्या चौकात आला आणि अचानक बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. आमचा बाप विचार करू लागला, अरे आता तर खऱ्या अर्थानं काल 4 मित्रांकडे उसनवारी केली तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. भले तिला सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-10 हजार तर माझ्या जवळ हवे, पण माझ्या खिशात अवघे 2,000 रुपये. माझ्या बहिणींना खऱ्या अर्थानं त्याही वेळी तो बाप लगेच घरी नाही गेला. तिथून धावत तो दूध संस्थेच्या दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला. तिथून साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं. अरे ज्याला आम्ही बळीराजा म्हणतो ना, पण या शेतकरी बापाला त्या दिवशी मात्र अवघे 6,000 जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले आणि बाप मात्र घराकडे निघाला. पाहता पाहता तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणी अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे का. पण तो बाप काही बोलायच्या आतमध्ये तुमच्या आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि हा बाप काही बोलणार एवढा तुमच्या आई उत्तरल्या, हो दुपारचे 3 वाजले कुठं होतात. अहो गॅसची टाकी संपली आहे, आज मंगळवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, 5 वाजता गाडी निघून जाईल, बरं जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवण पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅसच्या सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होणार नाही तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या माहेरपणाचे बाळपणाचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या माहेरी होतात, दुखलं खुपलं तर तुमच्या आई तुम्हाला कुशीत घेत होती. आई खऱ्या अर्थानं तुम्हाला माईनं गुंजारत होती, म्हणून तर आई तुम्हाला मायेचा सागर वाटत होती. बाप मात्र शेतात राबत होता. दुपारी 12 वाजता जेवायला आला की हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा शेताकडे निघून जायचा. जगानं दुरून हा बाप पाहिला, जगाला हा बाप निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या तुमच्या बाळपणाच्या 2 महिन्याच्या काळात रात्रीच्या 12 वाजता मात्र हाच तुमचा बाप आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन त्या देवाला सांगत होता, देवा माझं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला कधी दिसलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर असं कधीच कुठला कवी म्हटलाच नाही. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. रात्री 12-12:30ची वेळ होती आणि त्याच वेळी आई मात्र बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली आणि बाप मात्र गावाकडे निघाला. माझ्या बहिणीनं, तुमचं माझं गाव म्हणजे खऱ्या अर्थानं घरापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणारं आणि गाव म्हणजे आडबाजूला असणारं. संध्याकाळी 10 नंतर स्मशान शांत होणार. दवाखाना बंद होता. आमच्या शेतकरी बापानं दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला. डॉक्टरने दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 5 मिनिटं, असा माघारी जातो, लेकीला घेऊन येतो. बाप माघारी गेला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं. बाप दवाखान्यात आला. माझ्या बहिणीनं आजही आठवण पहा, ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली म्हणून तर मुलीनं वेदनेची किंचाळी फोडली. तशी आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. जगानं मात्र बापाकडे पाहिलं. बाप हॉस्पिटलच्या बाहेर इरझारा घालत होता. जगाला तो निष्ठूर वाटला. पण खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, अरे इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी तरी रडताना पाहिलंय, पण इथं बसलेला असा एकही नाही ज्यानं स्वतःच्या या शेतकरी बापाला आजपर्यंत कतरी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, पण आईला डोळे जसे भगवंतानं डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे माझ्या शेतकरी बापालाही डोळे डोळ्यांच्या जागेवर दिलेत. पण रडायची परवानगी जशी भगवंतानं आईला डोळ्यातून दिली, तशी माझ्या शेतकरी बापाला डोळ्यातून रडायची परवानगी भगवंतानं दिलीच नाही. स्वतःची आई गेली
अहो खांद्यावर तिरडी आली तरी आमच्या शेतकरी बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतः जन्माता बाप गेला, बापाच्या खांद्यावर तिरडी आली तरी आमचा बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतःची बायको गेली, हातामध्ये मडकं होतं तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं का? कारण त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं होतं. एकुलतं एक पोरग तरणं बाण पोरग त्यांना वयात गेलं, बापाच्या खांद्यावर तिरडी आली तरी डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या कुटुंबाचा कणा व्हायचं होतं. तो बाप समजला आम्हाला, कारण बापाला रडायची परवानगी भगवंतानं काळजातून दिली. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून तर जगाला कधी दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा प्रेमाचा आगार असं कधीच कोणाला वाटलंच नाही. पाहता पाहता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुमचं 15-20 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टर बाहेर आले, वडिलांनी विचारलं डॉक्टर साहेब काय? आणि डॉक्टरांनी सांगितलं पुढचा 1 तास महत्वाचा आहे. 1 तास निघून गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं दादा आमचे पर्याय संपलेत, बाळा गर्भातलं पाणी कमी होतंय, बाळाचे पाय फिरलेत, सिझर एकमेव पर्याय आहे. पण आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपलं गाव आडबाजूला असणार, इथं सुझरची सुविधा उपलब्ध नाही, तालुक्याला न्यावं लागेल. आता या जगात जर तुमच्या वडिलांना कोणी ओळखलंय ना तर माझ्या बहिणीनं फक्त आणि फक्त त्याच्या बायकोनं म्हणजे तुमच्या आईनं ओळखलंय. तिला माहीत होतं आपल्या नवऱ्याची परिस्थिती काय आहे. कधी कधी दूध डेअरीचे खऱ्या अर्थानं 50,000 त्यांच्याकडे पगारही असेल, कधी 5-5 लाख रुपये उसाचे असतात, तर कधी कधी गावात भेटलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये सुद्धा आमच्या शेतकरी बापाच्या खिशात नसतात. ही सर्वसामान्य शेतकरी बापाची तिला अवस्था माहीत होती. तिने विचारलं आता हो काय करायचं, पैसे कुठून आणायचे? तरी हा बाप सांगत राहिला काळजी करू नकोस, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. आता आपल्याला तालुक्याला जावं लागेल. बाप तुम्हाला घेऊन तालुक्याच्या गावाला गेला, मोठ्या हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ठेवलं. माझ्या बहिणींना वेळ भरपूर झालाय म्हणून खऱ्या अर्थानं वेगात पुढे सरकतो. आजही तुमच्या बाळपणाची रात्र आठवून पहा. अरे पहाटेचा 5चा सुमार होता, तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला तुमचं गोंडस लेकरू होतं आणि उजव्या बाजूला तुमची आई खुर्चीवर बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. पाहता पाहता 10 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला साधारणपणे 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता, पण त्या दिवशी तुमच्या सिझरचे 40,000 भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून भर पावसात आणि भर उन्हामध्ये तो बाप मात्र दिवसभर बेड्यासारखा पाहुण्या रावळ्यांच्या पायावर डोकं टेकवत होता. अरे कुठून तरी त्या बापानं तुमच्या सिझरच्या फीचे पैसे जमा केले. तो धावत हॉस्पिटल पर्यंत आला. आईला माहित नव्हतं. आई दरवाजात आली. आई उत्तरली, अहो तुम्हाला समजलं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही. पण त्या दिवशी मात्र त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून तुमचा हा बाप मात्र ओक्साबोक्सी रडला. यासाठी नाही की 5% पैसे आणलेत पुढच्या 1 महिन्यात द्यायचे, म्हणून त्या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता हो. पण देवा तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं. म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळले ते आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते आनंद अश्रू पाहिलेच नाही. म्हणून तर आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही. माझ्या बहिणींना आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. अरे शाळेचा पहिला दिवस होता. पाहता पाहता खऱ्या अर्थानं आईनं त्यासाठी तुम्हाला नवीन दप्तर वॉटर बॅग आणली होती, नवीन पायामध्ये पैंजण आले होते, आणि आईनं तुम्हाला खऱ्या अर्थानं दप्तर वगैरे देऊन सांगितलं की बाबा आले की शाळेत जायचंय. पाहता पाहता खऱ्या अर्थानं आता मात्र वडील गावातून घरी आले. पण त्याच वेळी मुलीला जाणीव झाली आपल्याला कुठेतरी नेलं जाणार. ती मोठमोठ्यानं रडायला लागली. आईला सांगत होती, आई मला शाळेत जायचं नाही. पण त्यावेळी मात्र आजही आठवा, तुमच्या वडिलांनी तुम्हाला घट्ट पकडलं, गाडीवरती बसवलं. आता मात्र मुलीच्या रडण्याचा आवाज घरापर्यंत गेला आणि शेवटी आई घराच्या बाहेर आली. आईनं सांगितलं, अहो ती फार रडते, नेऊ नका तिला शाळेत. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या वडिलांनी चुटकी वाजून तुमच्या आईला सांगितलं आत हो. खऱ्या अर्थानं त्यावेळी जगानं दुरून तो बाप पाहिला, जगाला निष्ठूर वाटला. माझ्या बहिणीनं तो बाप तुम्हाला शाळेत घेऊन गेल्यानंतर मुलगी रडत होती, वडिलांना सांगत होती, बाबा मला आईकडे घेऊन चला, मला थांबायचं नाही इथं. मात्र वडिलांनी निष्ठूरपणे तुमचा हात बाजूला केला, तुमच्या बाईंच्या हातात हात दिला आणि सांगितलं, बाई माझी लेक कितीही रडू द्या पण तिचा हात सोडू नका. पाहता पाहता वडील तडकन बाहेर पडले, निघून आले. जगाला दुरून पाहिलं, जगाला निष्ठूर वाटलं. परंतु लक्षात घ्या, ज्यावेळी गेटच्या बाहेर तो बाप आला, अलगद चष्मा काढून डोळे पुसताना मात्र वर्गाच्या बाहेर येऊन आम्ही पाहिलाच नाही. अरे पुटपुटून गेला, माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे. पण पुटपुटलेला बाप मात्र आम्ही जवळ जाऊन कधी पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही. माझ्या बहिणींना आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या.
हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं. मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या लग्नाची आणि तुमच्या भविष्याची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी तुमच्या आईची नजर मात्र आतल्या खोलीतून तुमच्यावर गेली आणि जणू काही एकाच वेळी हजारो विंचवानी तिला दंश करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. आणि तुमची आई तुमच्या जवळ धावत आली. तिनं मैत्रिणींचा गरडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून ती लहान लेकरासारखं रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझं लेकरू माझ्यापासून कायमचं दूर जाणार बाळा. आणि लहान लेकरासारखं तुमच्या गळ्यात पडून तुमची आई मात्र हंबरडा पडून रडू लागली. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमच्या जीवनात पहिल्यांदा तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीवर त्या दिवशी साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या दिवशी तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. 15-20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि शेवटी मुलीनं विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुझं लेकरू तुझ्यापासून दूर होणार, तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाही, पण बाबा त्यांना काहीच वाटत नाही का? ते तर बाहेर मांडवडाळे बांधतायत ग. आणि मुलगी धावत धावत मात्र बाहेर आली. वडील मांडवामध्ये होते. वडिलांचे खांदे घट्ट पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुमचं लेकरू तुमच्यापासून दूर होणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, त्या दिवशी रात्रीच्या 10:30चा सुमार होता. तुमच्या वडिलांनी फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून तुम्ही सगळे झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी वरात असेल, परवा कुलदैवताला जाणं होईल. 2-3 दिवस जागृतीमुळे पित्तवून आजारी पडशाल, बरं जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप शांतपणे बोलला. अंधारात निघून गेला. जगाला निष्ठूर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं काळीज माझ्यापासून कायमचं दूर होणार मग पहाटेच्या 6 वाजेपर्यंत गुडघ्यात डोकं घालून रडलेला बाप मात्र अंधारात जाऊन आम्ही पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही. आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात आणि तुमच्याशी एकही शब्द न बोलता तुमच्या आईकडे फोन देतात. आणि एवढ्या वर्षानंतरही प्रत्येक वेळी तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा तो पिता असतो, तो बाप असतो. तो बाप, पप्पा, डॅडी अनेक नावानं ओळखला जातो, पण खऱ्या अर्थानं जर पाहिला तर घर नावाच्या पंढरीमध्ये साक्षात तो विठ्ठलच असतो. आणि तो जेव्हा कुटुंबातून जातो होणारं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण दयाघना परमेश्वराला एकच विनंती करेल, ए दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या उपमंडूला तू समुद्र भरून दूध दिलंस, वडिलांची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला तू आढळचं स्थान दिलं, त्याप्रमाणे बाबांनाही तुझ्या चरणावरती अखंड अशी जागा दे. ही भगवान परमात्म्या चरणावर या ठिकाणी विनंती करतो. एकदा प्रेमानं भजन करूयात. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हे विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. 12 वाजून 17 मिनिटांची वेळ झालेली आहे.
आणि वारकरी संप्रच्या दंडसंहिते आधारे वक्त्यानं वेळेचं 2 तासांचं भान पाळणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. 10:30 ते 12:30 म्हणजे शेवटचे 14 मिनिटं माझ्याकडे बाकी आहेत. पण जाताना मात्र हात जोडून मी तुम्हाला आज एक शेवटी विनंती करून जाणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पितृदोष नावाचा मी जाणीवपूर्वक एक शब्द वापरतोय, जाणीवपूर्वक, की पितृदोष नावाचं एक फॅड आलंय. आणि ज्या कारण परत ते जर पाहिलं तर आज सर्वसामान्य माणूस 70-80 हजार रुपये पतपड्यांचं कर्ज काढून खऱ्या अर्थानं पितृदोषाचं निवारण करण्यासाठी धावतोय. पण हात जोडून एक विनंती करतो, सध्या पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांमध्ये 5.5 महिन्याचे विधी करण्याचं प्रमाण वेगानं वाढू लागलंय. हात जोडून तुम्हाला एक विनंती आजच्या दिवशी करून जातो, भले जर तुमच्या घरात काही मंगल कार्य असेल तर 5.5 महिन्याचा विधी करून ते कार्य करून घ्या. पण हिंदू धर्मशास्त्र आणि गरुड पुराणा आधारे खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध या विधीला कोणताही दुसरा पर्याय नाही हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि त्यामुळं आज जर पाहिलं तर पितृदोषाचं निवारण जर करायचं असेल तर ज्या पित्रांनी जिवंत असताना कधी त्रास दिला नाही ते गेल्यानंतर आपल्याला त्रास देतील का? खरं तर हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल आपल्या कुटुंबाला कधीही, आपल्या कुळाला आणि कुटुंबाला पितृदोष येऊ नये, तर हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, इथून पुढं तरी वर्षश्राद्ध या विधीला दुसरा कोणताही पर्याय नाही. वर्षश्राद्ध भले तुम्ही 5.5 महिन्याचा विधी जरी केला असेल तर वर्षश्राद्ध हा विधी करावाच लागतो. अवघ्या 10 मिनिटामध्ये अत्यंत सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजेल या भूमिकेमध्ये फक्त 10 मिनिटामध्ये संबंध गरुड पुराण सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणामध्ये रुजवावं एवढी अपेक्षा आहे. कारण हिंदू धर्मशास्त्र आणि गरुड पुराण असं सांगतं की या देहातील प्राण निघून गेल्यानंतर त्या देहाचा जो पुढचा प्रवास आहे हा 1 वर्षांचा आहे. मग जर 1 वर्षांचा प्रवास असेल तर तुम्हीच मला सांगा 5.5 महिन्याच्या विधीला आमची पित्र माघारी येतील का? मग ते जर माघारी आलेच नाही तर ते अतृप्त राहतील का तृप्त होतील? म्हणून लक्षात घ्या महाराज, गरुड पुराण असं सांगतं की भगवान श्रीकृष्ण गरुडराजाला असं सांगतात, हे गरुडराजा, या मृत्यूलोकातील जीवाचे प्राण गेल्यानंतर त्याच्यावरती खऱ्या अर्थानं 2 कर्म आणि 2 संस्कार, खऱ्या अर्थानं 2 मार्ग आणि 2 संस्कार सांगण्यात आलेले आहे. गरुडराजानं विचारलं भगवंत, मग असे कोणते 2 संस्कार आहेत? आणि भगवान परमात्मा उत्तरले, गरुडराजा, या मृत्यूलोकामध्ये 2 संस्कार, पहिला संस्कार म्हणजे प्रेतकर्म संस्कार आहे आणि दुसरा म्हणजे पितृकर्म संस्कार आहे. मग दोन्हींमध्ये फरक काय आहे? तर या देहातील प्राण निघून गेल्यानंतर त्या देहाच्या संबंधानं 13व्या दिवसापर्यंत जे काही कर्म आपण करतो त्याला प्रेतकर्म संस्कार म्हटलेला आहे. आणि या त्या 13व्या दिवसानंतर त्या देहाच्या संबंधानं आपण तिथून पुढे जी काही कर्म त्या देहाच्या अनुषंगानं करतो त्याला पितृकर्म संस्कार म्हटलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध विधी हा पितृकर्म संस्कार आहे. मग गरुडराजांना विचारलं, देवा, मग खऱ्या अर्थानं हे 2 संस्कार मला समजले, पण 2 मार्ग कोणते आहेत? आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, गरुडराजा, अरे या जीवाचा प्रवास इथून ज्यावेळी सुरू व्हायचा आहे 2 मार्गाने होत असतो. एक तर देवमार्ग आहे आणि दुसरा यममार्ग आहे. आणि बाबांचं जीवन जर पाहिलं, बाबांच्या जीवनातले कष्ट पाहिले, बाबांच्या जीवनातले शून्यातून प्रगतीने लेकरांवर केलेले संस्कार जर पाहिले तर बाबांचा प्रवास हा नक्कीच देवमार्गाने झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हा जो प्रवास आहे हा प्रवास 1 वर्षांचा आहे. किती? 1 वर्षांचा. आता मला सांगा, इथून आषाढी वारीचे मुक्काम किती? साधारणपणे 16 मुक्काम. आता जसे आषाढी वारीचे इथून 16 मुक्काम आहेत तसे या देहाचेही प्राण गेलेल्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आजच्या दिवसापर्यंत 16 पूर्ण आणि एक 17वा अर्ध मुक्काम आहे. लक्षात घ्या, कारण आता जे कीर्तनाच्या सुरुवातीला होते, माझं कीर्तनाच्या सुरुवातीला एक वाक्य होतं की 4 घटिकांमध्ये या देहातील जी 17 तत्व आहे ती स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा 4 घटिकांमध्ये मागे येतात. म्हणजे खऱ्या अर्थानं, कारण लक्ष, आता आपल्याकडे गावामध्ये स्वर्गरथ आहे का? स्वर्गरथ आहे का इकडे? नाही. हात जोडून एक विनंती करतो, लक्षात घ्या महाराज, आता ज्या वेळेस या देहातील जी 17 तत्व स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन जेव्हा माघारी येतात ना, त्यावेळेस ज्यावेळेस आपण घट घेऊन घरापासून निघतो त्या मागे ही 17 तत्व अंश रूपाने येत असतात. आणि ज्यावेळी आपण तांदूळ म्हणजे भात त्या 20व्याच्या ओट्यावर ठेवतो तेव्हा त्या अंश रूपाने त्या 20व्याच्या ओट्यावर स्थायी राहतात. आणि जेव्हा जीवखडा, मला वाटतं इकडे जीवखडा म्हटलं जातं, ज्याला धर्मशास्त्रातला शब्द आहे आश्मा, त्या आश्मानं जेव्हा आपण घट फोडतो तेव्हा त्या घटामध्ये 20व्याच्या ओट्यावरची या देहाची 17 तत्व परावर्तित होऊन जातात. आता मला सांगतो, जीवखडा तुमच्याकडे घरी आणला जातो का तिथेच ठेवला जातो?
जागेवर ठेवला जातो. हात जोडून एक विनंती करून जातो, इथून पुढे तो जीवखडा जागेवर ठेवायचा नाही. तो लाल वस्त्रामध्ये आपल्या घरी घेऊन यायचा, घराच्या बाहेर ठेवायचा. आणि खऱ्या अर्थानं रोज स्नानादी विधी आटोपले की दशक्रियेच्या दिवसापर्यंत ही जी पितृस्थानं आहे, या पितृस्थानानं जर त्याला जल म्हणजे उदक अर्पण केलं, त्या कुटुंबाला पितृदोष येत नाही. कारण दशक्रियेच्या दिवसापर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या देहातील 17 तत्व तो जीव खडा सोडून कुठेही जात नाहीत. हे कोरडे महाराज मनाचं सांगत नाही, फक्त गरुड पुराण सोपं करून सांगतोय. मग लक्षात घ्या, ही 17 तत्व जर जीव खड्यात आहे तर त्यांचा प्रवास कधी सुरू होतो? ज्यावेळी आपण दशक्रियेच्या दिवशी 3 पिंड करतो, त्यातलं मधलं पिंड म्हणजे लिंगपिंड आहे. आणि जेव्हा आपण ते गंगेमध्ये प्रवाहित करतो त्यावेळेस तो जीवखडा प्रवाहित केला पाहिजे. कारण जसे आपल्या आषाढी वारीचे मुक्काम आहेत, त्याप्रमाणे या देहाचा पहिला मुक्काम या देहातील प्राण निघून गेल्यानंतर 17व्या दिवशी दक्षिण दिशेला आहे. कोणत्या गावात? सौम्यपुरामध्ये. पहिलं म्हणजे सौम्यपूर आहे, दुसरं सौर्यपूर आहे, तिसरं शालिग्राम, नगेंद्रम, विचित्र भवन, असे एकूण किती मुक्काम आहेत? 16 पूर्ण, एक अर्ध मुक्काम. आपल्याकडे 10च मिनिटं बाकी आहेत, म्हणून शेवटच्या 2 मुक्कामांकडे येऊयात. आता खऱ्या अर्थानं बाबांच्या जीवनाचा प्रवास जर पाहिला तर सौरमंडल वेळेनुसार बाबा काल सायंकाळी 6च्या सुमाराला खऱ्या अर्थानं चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये 2 दूतांसह पोहोचले गेले. काल सायंकाळी त्या 2 दूतांसोबत बाबांच्या देहाती 17 तत्व चित्रगुप्ताच्या नगरीत पोहोचल्यानंतर एक दूत बाबांच्या देहाती 17 तत्वांच्या जवळ थांबला आणि दुसरा जो दूत होता तो चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. आत गेल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं की तेथे फार मोठा कर्म काउंटर आहे. त्या कर्म काउंटरवरती बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची जी फाईल आहे ती फाईल त्या दूतानं आपल्या ताब्यात घेतली. ती फाईल घेऊन तो चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्तानं जेव्हा ती फाईल तपासली त्या शेवटच्या पानावर एक शेरा लिहिला. तो शिरा लिहिल्यानंतर तो दूत पुन्हा खऱ्या अर्थानं चित्रगुप्ताच्या नगरीच्या जिथं बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन एक दूत थांबला होता त्या वेशीवर आले. काल रात्री बाबांच्या देहाती 17 तत्वांचा जो मुक्काम आहे तो चित्रगुप्ताच्या नगरीत होता. आता पुन्हा सौरमंडल वेळ हा शब्द फार महत्वाचा यासाठी आहे, आपल्याकडे जसं 1 वर्ष आहे तसं स्वर्गात तो 1 दिवस आहे. आपला 1 वर्ष म्हणजे स्वर्गातला 1 दिवस. मग सौरमंडल वेळ ही शब्द यासाठी म्हणून महत्वाचा आहे. मग खऱ्या अर्थानं धर्मशास्त्राचं सांगतं सौरमंडल वेळेनुसार काल रात्री बाबांच्या देहाती 17 तत्वांचा मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरीत झाल्यानंतर आज सकाळी बरोबर 5:30 वाजता चित्रगुप्ताच्या नगरीतून ते धर्मराजाच्या नगरीकडे निघाले. आता धर्मशास्त्राचं सांगतं चित्रगुप्ताची नगरी ते धर्मराजाची नगरी हा जो प्रवास आहे हा 6 तासांचा प्रवास आहे. किती? 6 तासांचा. मग चित्रगुप्ताच्या नगरीतून 6 तासामध्ये धर्मराजाच्या नगरीमध्ये आज बाबांच्या देहाती 17 तत्व पोहोचणार. मग 5:30 निघालेत, किती वाजता पोहोचले? 11:30 वाजता. 11:30 वाजता धर्मराजाच्या नगरीमध्ये आज बाबांच्या देहाती 17 तत्व आली. आणि ती आल्यानंतर आता लक्षात घ्या, धर्मराजाची जी नगरी आहे त्या नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे. त्याचं नाव सहसा तुम्हाला कोणी सांगत नाही, आज तुम्हाला सांगून जातो. आपण गेल्यानंतर आपली सुद्धा त्याच्यासोबत भेट होणार आहे. त्याचं नाव धर्मध्वज आहे. आणि या धर्मध्वजाकडे ती फाईल दिल्यानंतर तो शेवटच्या पानावरचा चेहरा खऱ्या अर्थानं जो शेरा आहे चित्रगुप्ताने लिहिलेला तो तपासतो, तो वाचतो. त्यानंतर हा धर्मध्वज ठरवतो कोणत्या रस्त्यानं आत सोडायचे, कोणत्या दरवाजातून आत सोडायचे. आत गेल्यानंतर धर्मशास्त्र असं सांगतं की मध्ये धर्मराजाचं सुवर्ण सिंहासन आहे, त्याच्या बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. हे अष्टप्रधान मंडळ बाबांच्या देहाची कर्मरेषेची फाईल तपासतं. ती फाईल तपासल्यानंतर वायुदेवता तात्काळ खऱ्या अर्थानं धर्मराजा त्या ठिकाणी 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. हे 5 साक्षीदार आल्याशिवाय या देहाचा निकाल लागत नाही. मग कोणते 5 साक्षीदार? धर्मशास्त्र असं सांगतं पहिला साक्षीदार म्हणजे भगवंताचा अंश आहे, देव आहे, देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्वाघटी राम किंवा याही पुढे. म्हणून तर तुकोबरांनी त्याला धर्म अभंगाच्या संज्ञेमध्ये घेतलंय. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या देहामध्ये भगवंताचा जो अंश आहे तो अंश या देहापासून क्षणभर तरी विलग झालाय का? नाही. म्हणून पहिला साक्षीदार हा भगवान परमात्म्याचा अंश म्हणून उभा राहतो. दुसरा साक्षीदार जो आहे तो म्हणजे धरणी माता आहे. आम्ही दरवाजा लावून कोणतंही कृत्य करू शकू, पण धरणी मातेपासून लपून कोणतं कृत्य करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे साक्षीदार सूर्य देवता आहे, दिवसभर कॅमेरा सुरू आहे. चौथे साक्षीदार चंद्रदेव आहे, रात्रभर कॅमेरा सुरू आहे. आणि 5वे साक्षीदार धर्मशास्त्रानुसार गणपती बाप्पा. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाते. ही नोंदवल्यानंतर धर्मराजा वायुदेवतेला बोलवून घेतो. वायुदेवता आल्यानंतर वायुदेवतेसोबत
बाबांच्या देहातील जे 17 तत्व आहे त्या 17 तत्वांना वायू वेगानं ज्या ठिकाणी हा विधी सोहळा चालू आहे या ठिकाणी म्हणजे आजच्या या ठिकाणी पाठवलं जातं. या ठिकाणी बाबा अंश रूपानं आल्यानंतर आता चाललेला हा सगळा सोहळा अंश रूपानं पाहतात. हा पाहिल्यानंतर जर त्यांना आत्मिक समाधान मिळालं तर त्या खऱ्या अर्थानं भरभरून या कुटुंबाला कुळाला आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद आजच्या दिवशी प्राप्त झाला. या कुटुंबाला कधीही पितृदोष लागणार नाही. पण खऱ्या अर्थानं मग इथं आशीर्वाद दिल्यानंतर वायुदेवता त्यांना तात्काळ घेऊन आज सायंकाळी 6च्या आतमध्ये पुन्हा धर्मराच्या नगरीत पोहोचतात. आणि आज गेल्यानंतर आज रात्री लक्षात घ्या, आजच्या दिवसापर्यंत भगवंताला आपण विनंती करू शकतो की बाबांना तुमच्या चरणावर चिरशांती द्या. उद्या करता येणार नाही. कारण काय तर आज ही देहातील 17 तत्व इथून वरती गेल्यानंतर आज संध्याकाळी बाबांच्या देहातील जी 17 तत्व आहेत याचे 3 समान भाग केले जातात. किती? 3. यातला पहिला जो भाग आहे तो खऱ्या अर्थानं जो भगवंतानं दिलेला या देहाचा अंश आहे तो भगवंत स्वतः सामावून घेतो. दुसरा जो भाग राहिला तो पितृलोकात पाठवला जातो. आता पितृलोक काय भानगड आहे लक्षात घ्या. इथून मागची आपली जेवढी कुळ परंपरा आहे या कुळ परंपरेत जेवढे सगळ्यांचे असेच 3 भाग झालेले आहेत आणि त्यातला एक भाग कुठं आहे? पितृलोकामध्ये. आणि पितृलोकाचा स्वामी कोण आहे तर आपली जी कुळदेवी आहे आणि आपली जी कुळदेवता आहे हे त्याचे स्वामी. म्हणून तर महाराज म्हणतात कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. म्हणजे खऱ्या अर्थानं जर खऱ्या अर्थानं आपल्या पित्रांना सुख समाधान तिथं प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर वर्षातून एकदा कुळदेवी आणि कुळदेवतेला गेलंच पाहिजे. आणि जर वर्षातून नित्य नेमानं तुम्ही कुळदेवी आणि कुळदेवतेला वर्षातून एकदा जात असाल तुम्हाला कुणीही पितृदोष सांगू द्या ह्या कारणानं ऐकन ह्या कारणानं सोडून द्या. कारण ज्या कुळाचे खऱ्या अर्थानं आपली जेवढी कुळ परंपरा आहे त्याचे स्वामी कोण आहेत? कुळदेवी आणि कुळदेवता. त्यांना प्रसन्न केलं तर पितृलोकात काही गोंधळ होणार आहे का? गडबाजी होणार आहे का? त्याच्यामुळे तिकडली काळजी करायची नाही. आणि तिसरा जो राहिलेला अंश आहे तो अंश मग धर्मराजाने दिलेल्या निर्णयानुसार पुढच्या गतीला जात असतो. पण जो पुढच्या गतीला जातो लक्षात ठेवा तो फिरून कधीही आपल्या घरी माघारी येत नाही. मग इथून पुढं बाबांचं जेव्हा द्वितीय पुण्यस्मरण होईल किंवा पितृपक्षामध्ये जो विधी होईल मग महाराज आमचा प्रश्न असा मनात निर्माण येऊ शकतो की त्यावेळेस येणारा अंश कोणता आहे तर लक्षात घ्या. धर्मशास्त्र सांगतं पितृलोकात जो ठेवलेला अंश आहे इथून पुढच्या काळात बाबांच्या नावानं जेव्हा जेव्हा कोणताही विधी होईल तेव्हा पितृलोकातून तो पाठवण्याचा खऱ्या अर्थानं जबाबदारी धर्मराजाची राहणार आहे. आणि पितृलोकात जो अंश आहे तो इथून पुढे येणार आहे. तिसरा जो अंश पुढच्या गतीला गेला तो आता पुन्हा माघारी येणार नाही. पण दयाघना परमेश्वराला आपल्याला हीच विनंती करायची आहे की हे दयाघना परमेश्वरा बाबांच्या देहाचा जो तिसरा अंश आहे तत्वांचा जो तिसरा अंश आहे त्या अंशाला कर्माच्या गतीत न अडकवता त्याला खऱ्या अर्थानं चिरशांती मिळू दे ही भगवान परमात्म्या चरणावर आपण प्रार्थना करूयात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आणि फक्त वर्षातून एकदा कुळदेवी आणि कुळदेवतेला गेलात तर पितृदोष येणार नाही. वर्षश्राद्ध विधी जर आमच्याकडे झाला तर पितृदोष येणार नाही. आणि महिला मंडळ हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, मला खरं सांगा वयस्कर जेवढी मंडळी बसलीत आता मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे पण 30 वर्षाच्या मागे पितृदोष होता का कुणाला? होता? मग ह्या 30 वर्षातच पितृदोष का आला? महिला मंडळ तुमच्यावर एक जबाबदारी सांगून जातो. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घराला कधीही पितृदोष लागू नये तर सूर्योदयाच्या अगोदर मोबाईलचं नेट चालू करण्याच्या ऐवजी सूर्योदयाच्या अगोदर जर दारासमोर तुम्ही सारवून जर त्यावर रोज सकाळी रांगोळी काढून एक दिवा सूर्योदयाच्या पूर्वी लावला तर काहीही झालं तुमच्या घराला कधीही पितृदोष येणार नाही. आणि एवढी सोपी गोष्ट असताना 70 आणि 80 हजार रुपये कष्टाचे घालून कर्ज काढून खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेच्या मोहजाळात अडकू नका. हात जोडून विनंती करतो, धर्म आपला आहे, जपणं आपलं कार्य काम आहे, पण त्याला अंधश्रद्धेची खऱ्या अर्थानं मुलामा देऊन त्याला बदनाम करण्याचं काम होऊ नये. खऱ्या अर्थानं धर्म हा डोळसपणे समजून घ्यावा आणि शास्त्र आधारे जगावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. दयाघना परमेश्वराच्या चरणावरती एकच विनंती करेल, हे दयाघना परमेश्वरा बाबांना अखंड अशी शांती लाभू दे. खऱ्या अर्थानं मोठ्या लोकांचा मोठेपणा काय असतो आज तुम्हाला सगळ्यांच्या रूपानं महाराज पाहायला मिळाला. कारण आता दादांची तर आज धावपळ फार होती, संगीत प्रवचन होतं तिथे धावत पळत आले, पण मोठ्या लोकांचा मोठेपणा बाबा तुमच्या सगळ्यांच्या रूपानं आज असा पाहायला मिळाला. कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखात साखरेसारखं गोड प्रमाण होतं पण त्याचं त्यांनी मला बोलायला मिळावं म्हणून खडी साखरेत रूपांतर केलं. आपण सर्वांच्या चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा आमचे सगळे टाळ महर्षे आणि विशेषतून या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. ही खरी तुमची संपत्ती आहे, ही खरी संपत्ती. आणि हल्ली आणखी एक फेडा आपल्याकडे आलंय
महिला भजनी मंडळांना काही ठिकाणी उभं राहू दिलं जात नाही. तसं तर भजनी मंडळातच आता माफी मागून बोलतो हे वाक्य, पण भजनी मंडळातच बरेचसे राजकारण आलंय. राजकीय लोकांचं राजकारण परवडलं महाराज, एवढं सध्या आमच्याकडे राजकारण चाललंय. हात जोडून विनंती करतो, हे व्यासपीठ नम्रतेचं आहे. नम्रतेने उभं राहिलो तर खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती होणार आहे. अहंकाराची जोड मिळाली तर सर्वनाश ठरलेला आहे. खऱ्या अर्थानं तरुण पिढीनं पुढे येऊ द्या. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भजनी मंडळांना विनंती माझी अशीच आहे की महिला भजनी मंडळांना हल्ली उभं राहू दिलं जात नाही. पावित्र्य जपून हात जोडून विनंती आहे, कारण माझ्या जनाई मुक्ताईचा वारसा सांगणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या त्या आई आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं भजनी मंडळात उभं राहू द्या, ते सन्मानाचं स्थान द्या, एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांना करून जातो. हात जोडून तुम्हाला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत अर्पित करतो. महाराष्ट्राच्या पाठीवरती म्हणजे खरं सांगायचं महाराज तर आवाज निघेल की नाही मला गॅरंटी नव्हती माझी, कारण माझी सिस्टम जी आहे ही माझी स्वतःची ही पूर्ण फेल झालेली आहे. कारण खऱ्या रात्र दिवस खऱ्या अर्थानं धावपळीमुळं, पण खऱ्या अर्थानं जेव्हा आमची सिस्टम फेल होते तेव्हा आम्हाला ज्यांच्या सिस्टमचा आसरा असतो ना, आदरणीय दादा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठं नाव आहे. कारण आमची स्वतःची अपेक्षा असते की ते असावेत, आणि ते असले की आमचं निम्म टेन्शन कमी होतं. दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याचप्रमाणे पारमार्थिक विचारांचा सात्विकपणा ज्यांनी खऱ्या अर्थानं आजही कायम ठेवलेला आहे, म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती आध्यात्मिक विचारांचा वसा वारसा पोचवत असताना त्याला सात्विकपणा थंबनेल पासून प्रत्येक गोष्टी ज्यांनी आदर्शपणे जपलेला आहे, ते आमची सोशल मीडियाची टीम. दादांसाठी आपल्या चॅनलचं नाव कीर्तन सेवा, कीर्तन सोहळा आणि दादा आपला एकच. अरे वा, दोघांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ देत महाराज. आणि विशेष तत्वानं एक गोष्ट मला तुमच्यातली फार आवडली दादा, म्हणजे बऱ्याच वेळा शूटिंग करणारे अनेक असतात, पण संप्रदायाचं ज्ञान त्यासोबत असणं फार महत्वाचं, आणि ते त्यांच्याकडे परिपूर्ण मला आज पाहायला मिळालं. मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. कुटुंबाचे खऱ्या अर्थानं नवनाथ दादा असतील, जालिंदर दादा असतील, आज आमचे दादा स्वप्नील दादाही असतील, आज सगळे कुटुंब हे ज्ञानानं परिपूर्ण आहे आणि ज्ञानाच्या बळावरती समाजाचं काम खऱ्या अर्थानं करत आहेत. बाबांचा वारसा तुमच्या सगळ्यांच्या रूपानं असा पुढे यावा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जर बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा नात्याने मला क्षमा करा, योग्य वाटलं ते काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला भंग आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. जगद्गुरु तुकोबराय तुमच्या माझ्यासारख्या मृत्यूलोकातील साधकांना उपदेश करतात, अंतपार सुखाची प्राप्ती करण्याचा एकमेव राजमार्ग आपुला तो एक देव करून घ्यावा. का? ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच मुगजळ आहे, एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी. आणि मग खऱ्या अर्थानं जरी दुःखमुळे असेल तर सोडायला आम्ही तयार नाही. मग प्रपंचातून परमार्थ साधायचा असेल तर अविनाश करी आपुली यायचे, लावी मनापिसे गोविंदाचे. त्याने काय होईल? अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ विकार दूर होती, चित्त निर्मळ होईल. निर्मळ झालेल्या चित्ताला भगवंताच्या नामाचा छंद जोडला फायदा. देव पहावयासी गेलो देवाची होऊन ठेलो, नरदेहाला देवत्व प्राप्त होईल. आणि असा देवत्व प्राप्तलेला देह जेव्हा भगवंताच्या चरणावर जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्याकडून जे काही कर्म घडेल, तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या न्यायाप्रमाणे आपलं जीवन बाबांनी घडवलं, आपणही घडवावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. अधिकचा वेळ झालेला आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी विनंती करतो. मी वर्षश्राद्धाचं खात नाही, मला जमत नाही अशी कुणाची खुलचट कल्पना असेल, मी येताना इथे कोढा पाहिला, ते त्याचा गाठोडा बांधा आणि ओढ्यात टाकून द्या. कारण लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी म्हणजे भोलेनाथ. तिथून जी परंपरा चालू होते भोलेनाथ, त्यानंतर जर पाहिलं तर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, त्यांनी ज्यांना उपदेश केला निवृत्त दादा, आणि त्यांनी ज्यांना उपदेश केला ते ज्ञानदादा. ज्ञानदेवी रचिला. ज्या वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत त्याचा पाया ज्ञानोबारांनी घातलेला आहे. आणि या परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी जगन्नाथपुरी या ठिकाणी हाच प्रसाद महाप्रसाद म्हणून एकदा नाही तर दोनदा ग्रहण केलाय. मग त्यांनी जर तो ग्रहण केलाय तो नाकारणारे आपण कोण आहोत? आता काही म्हणतील महाराज मी काशीला जाऊन आलोय, पण काशीचा नियम काशी खंडात असा सांगितलाय की काशीला गेल्यानंतर पुन्हा माघारी येता येत. आणि जर आपण माघारी आलो असू तर आपण देवाच्या दर्शनाला गेलतो, त्यामुळे ती गोष्टीत काही विचार करू नका. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी या ठिकाणी विनंती करतो, कुटुंबातर्फे करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल बोले करो वेडे वकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे नाणे करा काका